प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देवाच्या वचनातून आपण आज ह्या वेळेला आपण अभ्यास करणार आहोत. आणि मागील काही दिवसामध्ये माझ्या मनामध्ये योसेफाच्या बद्दल बरेचसे काही विचार चालले होते. योसेफ हा एक अत्यंत महत्त्वाचा असं व्यक्तिमत्व आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. प्रियांनो, योसेफ हा याकोबाचा मुलगा आहे. त्याची आईचं नाव राहेल आहे आणि आम्हाला त्याच्या जन्माबद्दल पासून तो त्याच्या मृत्यूपर्यंतचा पूर्ण इतिहास आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. आणि एक असं व्यक्तिमत्व की जो एक प्रभावीपणे पुढारी झाला, देवाच्या आत्म्याने भरलेला असा तो व्यक्तिमत्व होतं. प्रियांनो, आणि मला एक गोष्ट सांगू द्या की बायबलचं वचन सांगतं की जे काही जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे ते आम्हा सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून लिहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही ते आमच्या जीवनामध्ये योसेफाचं उदाहरण आम्ही घेणं गरजेचं आहे. प्रियांनो, पहिले ग्रंथिकारासपत्र याचा 10वा अध्याय आणि 11 वचनामध्ये आम्हाला एक फार महत्त्वाचं वक्तव्य पाऊलाने लिहून ठेवलेलं आहे. आणि तो म्हणतो की जे काही जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे हे आमच्या हितासाठी लिहिलेलं आहे. त्याच्यातून आम्ही काही गोष्टी शिकल्या पाहिजे. पण ते वचन वाचूया प्रियांनो. पहिले ग्रंथिकारासपत्र याचा 10वा अध्याय आणि 11 वचन. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. प्रियांनो, लक्षात ठेवा, जुना करार आणि तिथलचे जे इतिहासाचे पुस्तकं आहेत, तिथलचे जे व्यक्तिमत्व आहेत, ते आमच्यावर जे आता युगाचा शेवट आमच्यावर आलेला आहे, आमच्यासाठी, आमच्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. ह्यासाठी की आम्ही त्यांच्या जीवनातून काही बोध घ्यावा. आणि म्हणून आज प्रियांनो, आपण योसेफाच्या जीवनातून काही बोध घेणार आहोत, काही महत्त्वाचे नियम आपण शिकणार आहोत. योसेफ हा एक यशस्वी व्यक्तिमत्व आहे. प्रियांनो, मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये योसेफाला मी त्याच्या जीवनाला एक माझ्यासाठी एक त्याचं हिरो म्हणून फार पहिल्यापासून, फार सुरुवातीपासून त्याला माझ्या डोळ्यासमोर एक हिरो म्हणून ठेवलं होतं. आणि मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी पाहिलं की जसं तुम्ही तुमच्यासमोर एखादं व्यक्तिमत्व ठेवता तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बनता. आणि म्हणून ते चित्र मी तुमच्यासमोर आज मांडू इच्छितो योसेफाचं. फार गरजेचं प्रियांनो, काही गोष्टी त्यातून समजण्यासाठी आम्हाला गरजेच्या आहेत. आपण जर उत्पत्तीच्या 37व्या अध्यायामध्ये गेलो तर दुसऱ्या वचनामध्ये योसेफाचं वय दिलेलं आहे. ओके, उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्हाला त्या योसेफाचं वय दिलेलं आहे. पुढे जाण्या अगोदर मला सांगू द्या, जर प्रियांनो योसेफाचं व्यक्तिमत्व तुम्ही स्वतः स्वीकारलं तर तुम्ही देखील एक यशस्वी व्यक्तिमत्व असणार आहात. आणि तुम्हाला सांगतो, हे जे शेवटचं काळ आमच्यावर आलेलं आहे, ह्या काळामध्ये देव परमेश्वर अशी यशस्वी लोक पाहत आहेत की जे योसेफासारखे समर्पित असतील. असं पुढारी पण देवा पाहत आहे. आणि माझ्या भावना बहिणींनो, एक लक्षात ठेवा, कधी स्वतःला कमी लेखू नका. तुमच्यामध्ये एक पुढारी आहे. तुमच्यामध्ये ह्या जगाला मुक्त करणारा, जगाला पुरवठा करणारा असा एक व्यक्ती तुमच्यामध्ये आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. फक्त ही प्रक्रिया आम्हाला समजून घ्यायची आहे. आपण पाहूया 37 अध्यायाचं दुसरं वचन काय सांगतो योसेफाबद्दल. याकोब वंशाचा वृत्तांत हा. योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावांबरोबर कळप चारित असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलाबरोबर असे. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयी खबर आपल्या बापास दिली. पहा प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला योसेफाचं एक व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. योसेफ हा एक मेंढपाळांपैकी एक होता. इनफॅक्ट याकोबाचं जे जीवन होतं तो मेंढरं राखणारा होता. आणि मग याकोबाचे जे मुलं होते ते सर्व मेंढरं पाळणारे होते, मेंढरं राखणारे होते, मेंढपाळ होते. आणि मग योसेफ त्याच्याच भावांबरोबर, पण त्याला सख्खा भाऊ नव्हता काही काळ. त्यानंतर बन्यामीन त्याचा सख्खा भाऊ जन्मला राहेलीच्याच पोटी. पण मला सांगू द्या, तो त्यांच्याबरोबर गुरं राखत होता, किंवा गुरं म्हणण्यापेक्षा मेंढरं राखत होता. पण एक व्यक्तिमत्व ह्या ठिकाणी आम्हाला योसेफाचं पाहायला मिळतं, आणि ते म्हणजे योसेफाचे जे भाऊ
दुर्वर्तन करत होते. आता काय दुर्वर्तन करत होते या ठिकाणी लिहिलेलं नाहीये, पण अशा प्रकारे काहीतरी दुर्वर्तन करत होते की ते योसेफाला आवडत नव्हतं. प्रियांनो, एक व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो की एखाद्या चांगल्या यशस्वी व्यक्तीचं सर्वात पहिलं जे स्वभाव गुणधर्म काय असतं तर वाईटाचा वीट मानणारे. बायबलचं वचन सांगतं, तू वाईटाचा वीट मारला आणि नीतिमत्वाची तुला चाड होती म्हणून तुझ्या सोबत्यांपेक्षा देवाने तुला अधिक अभिषेक केला. आम्ही जर इब्री लोकांच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये वाचलं, आम्ही ते वाचणार नाही प्रियांनो, पण मी तुम्हाला सांगतो त्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ते लिहिलेलं आहे. वाईटाचा द्वेष करणारं व्यक्तिमत्व, माझ्या भावना, वाईटाचा द्वेष करणारं व्यक्तिमत्व हे आम्हाला आमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वातून होत नाही. आम्हाला प्रत्येकाला ह्या देहात जर आम्ही चाललो, ख्रिस्ती व्यक्ती विश्वासणारे प्रत्येक जण प्रियांनो वाईटाची आवड धरणारे आहेत. कारण जर आम्ही देहात चाललो, पण ज्यावेळेस आमचा नवा जन्म होतो, ज्यावेळेस आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची वैयक्तिकरित्या ओळख होते, तारणाचा अनुभव येतो प्रियांनो, त्यावेळेस वाईटाचा द्वेष करणारा स्वभाव आमच्या जीवनात तयार होतो. आणि आम्हाला पाहायला मिळतं योसेफाच्या बाबतीत तसंच होतं. आणि मग आता आम्हाला पाहायला मिळतं की याकोबाकडं तो यायचा, आपल्या भावांची तक्रार घेऊन यायचा. मग योसेफ हा याकोबाचा आवडता झाला. मग याकोबाने त्याच्यासाठी बाकीच्या भावांना न देता त्यासाठी एक वस्त्र तयार केलं आणि मग त्या भावांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालं. पण तो द्वेष मर्यादित द्वेष होता. पण तुम्हाला सांगतो प्रियांनो, 5 ते 8 वचनामध्ये आम्हाला याकोबाचं स्वप्न पाहायला मिळतं. ओके, 5 ते 8 वचनामध्ये आपण वाचूया योसेफाच्या जीवनामध्ये, याकोबाचं नव्हे तर योसेफाचं स्वप्न पाहायला मिळतं. 5 ते 8 वचनं त्या ठिकाणी योसेफाला 2 स्वप्न पडलेले आहेत प्रियांनो, आणि महत्वाची स्वप्न आहेत. ओके, आपण काही वचनं वाचूया त्यातले. काय म्हणतं 5 वचनापासून पुढे? योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. पहा, स्वप्न पाहिल्यानंतर त्याचा द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो, तो माझी पेंडी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंड्याभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, त्याचे भाऊ त्यांना म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? तू आमच्यावर राज्य करणार का? माझ्या भावना बहिण, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही जी गोष्ट आहे ही काही तरी स्वतःहून स्वप्न नव्हतं पाहिलं, पण देव परमेश्वर, लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेस तुमचं अंतःकरण देवासंगती जुडलेलं असतं, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या जीवनामध्ये देव तुम्हाला काही स्वप्न देत असतो प्रियांनो. आणि आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एका यशस्वी व्यक्तिमत्वाचं जे जीवन आहे हे स्वप्न पाहणं खूप गरजेचं आहे. स्वप्न किंवा दृष्टांत अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये योसेफासारखं यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या जीवनाच्या प्रारंभी तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचे दृष्टांत, देवाचं स्वप्न असणं खूप गरजेचं आहे. पहा, त्या 9 ते 11 वचनामध्ये देखील त्यांनी एक स्वप्न पाहिलं, फार महत्वाचं स्वप्न आहे, ज्यामध्ये सूर्य, चंद्र, बाकीचे तारे असं सांगितलं. आपण वाचूया काय म्हटलं त्या ठिकाणी स्वप्न. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले. ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. यांनी मला नमन केले. बापरे, फार मोठी गोष्ट आहे. बापाने मग त्याला प्रश्न केला, अरे तुझी आई, मी, आम्ही तुला नमन करणार का? प्रियांनो, त्या प्रश्नाला आपण बाजूला ठेवूया, पण एक गोष्ट आहे की देवबाप त्याच्या हृदयासंगती, स्वप्नासंगती बोलत होता, स्वप्नाद्वारे बोलत होता. हे स्वप्न कदाचित कोणीतरी उपदेश करताना मला सांगितलं की ह्या स्वप्नामुळे त्याच्या जीवनामध्ये गर्व आला. मला माहीत नाही प्रियांनो त्या गोष्टीबद्दल काय किती, आपण त्याचा अभ्यास आपण करूया, कारण योसेफाचं व्यक्तिमत्व समजण्यासाठी आपल्याला एका सेशनमध्ये जमणार नाही, काही गोष्टी पाहाव्या लागतील. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो प्रियांनो, हे स्वप्न फार महत्त्वाचे, हा दृष्टांत फार महत्त्वाचा आहे. बायबलचं वचन सांगतं,
जर दृष्टांत नसतील तर लोक सैरावैरा पळतात. नीतिसूत्र पुस्तक 29 अध्याय आणि 18 वचन. नीतिसूत्रे याचा 29 अध्याय आणि 18 वचन काय सांगतं पहा. योसेफाच्या बाबतीमध्ये आणि मग त्या वचनाला आम्हाला कुठेतरी मेळ बसताना पाहायला मिळतं. नीतिसूत्रे 28, 29, 18. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. अनावर होतात. दुसऱ्या भाषामध्ये असं म्हटलेलं आहे, ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक सैरावैरा पडायला लागतात. इंग्लिश म्हणलं विदाउट विजन पीपल पेरिश. समजून घ्या माझ्या भावांनो बहिणींनो, आज तुम्ही तरुण आहात, तुम्ही कुणी पण असा, तुम्ही कुठल्याही विचाराचे असा, आम्हा प्रत्येकाला जीवनामध्ये स्वप्नाची गरज आहे. आम्हाला दृष्टांताची गरज आहे. आम्हाला एका विजनची गरज आहे. कारण हाच विजन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी करणार आहे. दृष्टांत जसं काही श्वास असतो तसा असण्याची गरज आहे. प्रियांनो, दृष्टांतासाठी लोक धावत सुटतात असं बायबलचं वचन सांगतं. बायबलच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हबक्कुकच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायाच्या 3 वचनामध्ये ज्यावेळेस देव परमेश्वराने हबक्कुकला दृष्टांत दिला आणि त्याला सांगितलं की हा दृष्टांत लिहून काढ, कारण जो कोणी हा दृष्टांत वाचेल तो प्रत्येक जण तो दृष्टांत पूर्ण करण्यासाठी धावत सुटेल. माझ्या भावानं बहिणींनो, आज महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या जीवनामध्ये काही दृष्टांत आहेत का, काही स्वप्न आहेत का. मला असं वाटतं वैयक्तिकरित्या की योसेफाने हे स्वप्न आपल्या मनात ठेवलंय. त्या स्वप्नावर तो मनन करू लागला. ते स्वप्न त्याच्या जीवनामध्ये होते. त्या स्वप्नावर तो बोलू लागला. फक्त प्रॉब्लेम असा झाला, त्यांनी चुकीच्या लोकांकडे ते स्वप्न सांगितले. कारण त्याच अध्यायामध्ये 18 ते 20 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, ह्या स्वप्नामुळं त्याच्या भावांनी तर त्याचा अधिक द्वेष केला. आपण त्या ठिकाणी 37 अध्याय 18 ते 20 वचनामध्ये आपण वाचूया प्रियांनो, काय म्हणतो त्या ठिकाणी त्या दृष्टांताबद्दल. त्यांनी त्याला दुरून पाहिले, हा, तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. का कट केला त्याचं कारण सांगितलं. ते एकमेकास म्हणाले, पहा तो स्वप्नदर्शी येत आहे. स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला आपण त्याला ठार करून एका खाड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशुने त्याला खाऊन टाकिले. माझ्या भावानं बहिणीनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या स्वप्नासाठी काही लोक तुमचा द्वेष करतील. ते म्हणतील हे कसं काय शक्य आहे, ते तुमच्यावर हल्ला करा. इनफॅक्ट तुम्हाला मी सांगतो, शत्रू तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. तुम्हाला दृष्टांतामध्ये पुढे तो तुमच्यावर विरोध निर्माण करेल. पण प्रियांनो, त्याच्या भावाने त्याचा द्वेष केला, त्याला ठार मारण्याचा दृष्टांत केला. पण योसेफ आपल्या अंतःकरणात त्या स्वप्नावर विश्वास ठेवून होता. प्रियांनो, माझ्या भावानं बहिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पवित्र शास्त्रामध्ये जो तुम्ही जर अभ्यास केला तर हा जो दृष्टांत, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या विचारामध्ये असणं किती महत्वाचं आहे. तुम्हाला यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी दृष्टांत पाहणं, स्वप्न पाहणं खूप गरजेचं. प्रियांनो, जर तुम्ही ते पाहिले नाही तर ते तुमचं होणार नाही. बायबलमध्ये असं वचन लिहिलेलं आहे, उत्पत्तीच्या 13 अध्यायामध्ये अब्रामाविषयी लिहिलेलं आहे. ज्यावेळेस लोट, 13 अध्यायाचं तुम्ही मला वाटतं 14 वचन, जेव्हा लोट आणि अब्राम हे विभक्त झाले त्यावेळेस देवाने त्याला जमीन बघायला लावली. पहा प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट आहे, समजून घ्या काय म्हणतं ते वचन. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. तुला काहीतरी पाहायचं आहे, तुला जे काही पाहायचंय. माझ्या भावानं बहिणी, तुम्ही आज काय पाहत आहात, तुम्ही काय पाहता. काही लोक दिवस रात्र फक्त टीव्ही बघतात. मी टीव्ही बघण्याच्या विरोधात नाहीये, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, टीव्ही मध्ये फक्त मनोरंजन आहे. ते तुम्हाला अशा जगामध्ये नेऊन ठेवतं की तुमच्या विचारांना ते कॅप्चर करतं. जे पिक्चर्स आहेत ते तुमच्या मनात कॅप्चर करतात आणि काही लोक त्यातून बाहेर पडू शकत नाहीत.
आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देवाला हे माहीत होतं की लोक कल्पनेमध्ये जीवन जगणारे आहेत. कल्पना फार महत्वाच्या आहेत. लक्षात ठेवा, जे तू वाचूया पुढे त्या वचनामध्ये अब्राहमाला देव काय म्हणतो प्रियांनो. कारण हा जो सर्व देश तुला दिसत आहे तो तुला दिसत आहे, हा, तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. तुलाच नव्हे तर तुझ्या संततीला कायमचा दिसणारी गोष्ट. गरज आहे दृष्टांत. देवाने दाखवलं योसेफाला की बघ तुला मी लीडर बनवत आहे. त्यांनी ते दृष्टांत पाहिले, ते दृष्टांत आपल्या जीवनात लिहिले. मला माहित नाही प्रियांनो तुम्ही तुमच्या जीवनासाठी काय दृष्टांत पाहता, पण आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, यशस्वी व्यक्ती होण्यासाठी देव परमेश्वर म्हणतो जे तू पाहशील, जे तुला दिसत आहे ते मी तुला देणार आहे, ते मी तुला देणार आहे. प्रियांनो अजून एक गोष्ट सांगतो. मी ज्यावेळेस थोडासा ह्या दृष्टांताबद्दल अभ्यास करत असताना आणि वाचन करत असताना, काही लोकांचं ऐकत असताना मला एक महत्त्वाची गोष्ट कळाली आणि माझी इच्छा की आपण त्याकडे जाऊया. आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस बाबेलाचा बुरुज सर्व लोक बांधत होते, नोहाच्या नंतर सर्व लोक एकत्र होते. बाबेलाच्या ठिकाणी सर्व भाषांचा वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या, पण त्या ठिकाणी एक वक्तव्य फार देवाने केलेलं आहे प्रियांनो. देवाने ते वक्तव्य केलं, मनुष्याने केलेलं नाही आहे. देव परमेश्वराने ते वक्तव्य केलेलं आहे. त्या वक्तव्याबद्दल माझी इच्छा आहे की आपण थोडासा अभ्यास करावा, ते समजून घ्यावं. काय वक्तव्य करतो पहा परमेश्वर. उत्पत्ती पुस्तकाचा 11वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये काय लिहिलेले पहा. परमेश्वर म्हणाला पहा, हे लोक एक आहेत, हे लोक एक आहेत. ह्या सर्वांची भाषा ही एकच आहे, ह्या सर्वांची भाषा एक आहे व ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. आणि ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. आणि हे जे काही करण्याचे योजितील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही. त्यांना कशानेही अटकाव होणार नाही. ऐका, कोण म्हणत आहे? परमेश्वर म्हणत आहे. 3 गोष्टी समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही एक असता, तुमची भाषा एक असते, त्यावेळेला तुमच्या योजना, तिथं योजना शब्द वापरलेला आहे, इंग्लिशमध्ये इमॅजिनेशन हा शब्द वापरलेला आहे, कल्पना. ऐका, यांच्या कल्पनांना मूळ भाषांतरामध्ये त्याला जमाम हा शब्द वापरलेला आहे. हिब्रू भाषेमध्ये ज्यावेळेस उत्पत्ती पुस्तक लिहिलं, परमेश्वराने मोशेला सांगितलं मोशे हे लिही. प्रियांनो हे डायरेक्ट परमेश्वराचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. मोशेला देवाने उत्पत्ती लिहायला लावलं. मोशेला माहीत नव्हतं, पण देवाने सांगितलं की हे लोक जमाम, यांच्या ज्या कल्पना आहेत, जमाम ह्या शब्दाचा अर्थ टू हॅव फिक्स अ थॉट, जे विचार स्थिर केलेले आहेत, स्थापित केलेले आहेत. ह्या भाषांतरामध्ये योजना म्हटलेलं आहे. ठीक आहे, योजना म्हणजे आपण त्याला वेगवेगळे विचार करू शकतो की मी प्लॅन केलेला आहे, पण जे विचार त्यांच्यामध्ये स्थापित झालेले आहेत, त्यांच्या ज्या प्लॅन झालेल्या आहेत, त्यांचे जे हेतू आहेत, त्यांचे विचार आहेत, त्याला कोणीच अटकाव करू शकणार नाही. कोण म्हणत आहे? परमेश्वर म्हणत आहे की मी देखील त्याला अटकाव करू शकणार नाही. ह्यांचे विचार कोणालाही थांबवता येणार नाही. माझ्या भावानं बहिणींनो, इमॅजिन, काय परमेश्वर म्हणतोय की यांचे विचार मला देखील अटकाव करता येणार नाही, कोणालाच अटकाव करता येणार नाही. प्रियांनो, ऐक्यतेमध्ये सामर्थ्य आहे, निश्चितच आहे, पण त्यावेळेला ती ऐक्यता देवाला नको होती. प्रियांनो, त्यावेळेला देवाला नको होतं की माणसाची काहीतरी एक संस्थापना स्थापन व्हावी, कारण देवाला त्याची योजना पूर्ण करायची होती प्रियांनो. आणि ती योजना देवाने येशू ख्रिस्तामध्ये स्थापित करून ठेवली होती. आणि म्हणून त्यासाठी त्याला अब्राहमाला आणायचं होतं, त्यासाठी त्याला येशू ख्रिस्ताला आणायचं होतं. किंवा आम्ही पाहतो मोशे आला, मग त्यानंतर दावीद आला, आणि मग त्यानंतर येशू आला. त्या योजना त्याला पूर्ण करायच्या होत्या. देवाच्या मनामध्ये त्या योजना होत्या. मनुष्याच्या योजना जर त्यांनी पूर्ण केल्या असत्या तर कदाचित ह्या जगावर राज्य करणारा शत्रू सैतान
ह्या जगामध्ये एक वेगळंच काम करू शकला असता. म्हणून देवबापाने त्यावेळेला एक मोठा चमत्कार केला. तो असं म्हटलं, चला आता आपण जाऊया. खाली आले आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी भेळमेळ केला. 6500 भाषा त्या दिवशी सुरू झाल्या आणि वेगवेगळे राष्ट्र वतन भाषा बोलणारे लोक ह्या जगात पसरून गेले. माझ्या भावना बहिणींनो, देव परमेश्वर हे अद्भुत काम करतो. देवाची स्तुती असो. पण देवबापाने नंतर आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो की पेंटिकॉस्टच्या दिवशी एक पवित्र आत्म्याची ओतणी केली आणि सर्वांना एक भाषा दिली, जी भाषा देवाच्या आत्म्याची होती, फक्त देवाला कळणारी भाषा. आणि त्याद्वारे तो माझा मुद्दा नाही आहे, पण माझा मुद्दा ह्या ठिकाणी आहे की त्यांच्या कल्पना. प्रियांनो, हे जग कल्पनावर चालतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे काही तुम्ही बनवता ते तुम्ही पहिले कल्पना करता. समजा जर तुम्हाला कुठं जायचं असेल किंवा मी तुम्हाला म्हटलं रे बाबा मला इकडे इकडे जायचं आहे, तर तुम्ही अगोदर काय करता माहिती आहे का? त्याबद्दल मनामध्ये त्याबद्दल कल्पना करता की ह्या रस्त्याने गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी स्टेशनला पोहोचता येईल. प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण, हे जगातला प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारांच्या कल्पनामध्ये जीवन जगतो. पण त्या कल्पना कुठल्या आहे ते फार महत्वाचं आहे, कारण आत्मिक युद्ध देखील ह्या कल्पनेमध्येच आहे. जर तुम्ही दुसरे क्रांतिकारास याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन वाचाल तर त्या ठिकाणी आत्मिक युद्धाबद्दल सांगितलेलं आहे. प्रियांनो, त्या आत्मिक युद्धामध्ये सांगत असताना आम्ही समजून घ्यायला पाहिजे काय म्हणतो त्या ठिकाणी परमेश्वर, काय म्हणतो पहा. देवाचं वचन काय सांगतं? दुसरे क्रांतिकारास याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, आमच्या युद्धाची शस्त्र दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तटबंदी, कुठली तटबंदी? विचारातली तटबंदी जमीनदोस्त करण्यामध्ये ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. पुढं तर्क वितर्क, तर्क वितर्क कुठे येतात? तर विचारांमध्ये, ह्या मनामध्ये तर्क वितर्क येतात. हा, व देव विषयक आणि देव विषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून, ऐका, देवाच्या वचनाविरुद्ध उभारलेले प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना पाडून टाकून आम्ही प्रत्येक काय समजून घ्या, प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास तिला, लावतो. तिची कल्पनाला घेतो, पकडतो, ख्रिस्तापुढे मान वाकवतो. प्रियांनो, ही देवाची इच्छा आहे, कारण कल्पनेमध्ये सामर्थ्य आहे. माझ्या भावना बहिणींनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं तुम्ही स्वतःबद्दल कल्पना करता तसे तुम्ही असता. आणि म्हणून दृष्टांत असणं गरजेचं आहे. योसेफाच्या सेवेच्या जीवनाच्या सुरुवातीलाच आम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे, त्याचे स्वप्न सांगितलेले आहेत. प्रियांनो, यासाठी आम्ही बोध घ्यावा. योसेफ जर यशस्वी व्यक्ती झाला असेल तर देवाने त्याच्या सुरुवातीलाच, त्याच्या जीवनाच्या सुरुवातीलाच त्याला कल्पना दिल्या, त्याला स्वप्न दिले, त्याला विचार दिले. कारण प्रियांनो, तुम्ही आणि मी ह्या कल्पनेच्या द्वारेच तयार होतो. बरेचसे लोक ह्या कल्पनेचा गैरवापर करतात. मला सांगू दे, आजकाल सर्व पुरुष, तरुण पुरुष, वृद्ध पुरुष कल्पना करतात, चुकीच्या कल्पना करतात, वाईट कल्पना, दुष्ट कल्पना करतात. माझ्या भावना बहिणींनो, देवाने आम्हाला हा मेंदू दिलेला आहे, हा विचार करण्याची कल्पना शक्ती दिलेली आहे, ह्यासाठी की आम्ही आमच्या कल्पना ख्रिस्ताच्या अधीन आणाव्या आणि त्या देवाच्या राज्यासाठी कल्पना कराव्या. बायबलचं वचन सांगतं. आता भाषांतर करताना आपण नीतिसूत्र 23 अध्याय 7 वचन सांगतं प्रियांनो. त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जसा मनुष्य आपल्या मनामध्ये विचार करतो तसाच तो असतो. ह्या भाषांतरामध्ये तसं लिहिलेलं नाहीये. ह्या भाषांतरामध्ये काहीतरी वेगळंच भाषांतर केलेलं आहे. तो आपल्या मनात घास मोजणारा सारखा असतो असं काहीतरी केलेलं आहे. पण प्रियांनो, जर तुम्ही रमाबाईचं भाषांतर पाहाल, जर तुम्ही मूळ भाषांतर पाहाल, जसा मनुष्य आपल्या मनामध्ये कल्पना करतो, विचार करतो, तो तसाच असतो. जे तुम्ही आत विचार करता ते तसेच तुम्ही बनता. तुम्ही त्यापेक्षा वेगळे बनू शकत नाही. आणि म्हणून
माझ्या भावानं बहिणींनो, ह्या कल्पना, हे जे स्वप्न, हे जे दृष्टांत आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. योसेफाच्या जीवनाची सुरुवात देवाने करत असताना त्याला स्वप्न देऊन ठेवलं. आज देवबाप देखील तुम्हाला स्वप्न देऊ इच्छितो प्रियांनो. काही लोकांना स्वप्न आहेत की माझ्याजवळ मोठा बंगला असावा, माझ्याजवळ कार असावी, माझ्याजवळ भरपूर बँकेमध्ये पैसा असावा, मोठं असावं. मला काही चूक नाहीये, पण लक्षात ठेवा, त्या कल्पना, ते विचार देवाच्या वचनानुसार नाहीये. हे सर्व तुमच्या मागे येतील प्रियांनो, हे सर्व तुमच्या मागे येतील. का नाही? आपल्या कल्पनामध्ये ख्रिस्ताचे विचार तुम्ही घेडाल की मी ह्या महाराष्ट्राला आशीर्वाद देणारा बनेल, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला सुवार्ता सांगेल. प्रियांनो, अशी काही स्वप्न असायला पाहिजे. आत्मे जिंकण्याचे स्वप्न, लोकांचे जीवन बदलण्याचे स्वप्न. आज माझ्या भावना बहिणींनो, हे वचन तुमच्यापर्यंत येत असताना लोकांचे जीवनाला बदल देणारं स्वप्न देवबाप तुमच्या हृदयात आणि तुमच्या जीवनात टाकत आहे. प्रियांनो, ते स्वप्न आपल्या हृदयात घ्या. मी तुम्हाला विनंती करतो, ते स्वप्न आपल्या अंतःकरणामध्ये येऊ द्या. बायबलचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, प्रथम देवराज्य व त्याचं नीतिमत्व शोधा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. माझ्या भावना बहिणींनो, योसेफाने आपले स्वप्न आपल्या समोर ठेवलंय. त्या स्वप्नासाठी त्याला त्रासातून जावं लागलं. त्या स्वप्नासाठी त्या भावाने त्याचा द्वेष केला. त्या स्वप्नासाठी तो विकला गेला. त्या स्वप्नासाठी प्रियांनो त्याचा छळ झाला. पण तो सरते शेवटी एक यशस्वी व्यक्ती झाला. ते कशामुळं झालं असेल? तर ह्या स्वप्नामुळं. आज माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या मनात कुठले स्वप्न आहेत? तुमच्या जीवनात कुठले स्वप्न आहेत? काही स्वप्न आहेत का? नसतील तर आज का लिहून काढत नाही की देबापा, मला बघायचं आहे आत्मी जिंकलेले, मला बघायचं आहे लोकांचे जीवन बदललेलं आहे. माझ्या भावना बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे स्वप्न तुम्ही ठेवणार आहात तेच तुमच्यासाठी पूर्णतेत जाणार आहे. प्रभू करो ह्या वचनाने तुम्हाला आशीर्वादित करो. प्रियांनो, योसेफाचं जीवन आम्हाला उदाहरणासाठी आहे. मी तुम्हासाठी प्रार्थना करू इच्छितो आणि मी मागू इच्छितो प्रियांनो, तुम्ही देखील ही देवाकडे मागा माझ्याबरोबर की देवबापा, माझ्या जीवनामध्ये मला असं स्वप्न दे, माझा दृष्टांत दे. देवाला शोधा प्रियांनो. माझ्या सेवेच्या सुरुवातीला मी देवाला मागितलं आणि देवाने ते मला दिलं. मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो प्रियांनो, ते मला स्वप्न दिलं की महाराष्ट्रामध्ये 1000 मंडळ्या, जिथं मंडळ्या नाहीत तिथं त्या स्थापित व्हाव्या. त्या दृष्टीने मी मिळवलं असं म्हणत नाही प्रियांनो, त्या दृष्टीने मी धावत आहे, त्या दृष्टीने मी चालत आहे. मी माझ्या मनामध्ये तो दृष्टांत, ते स्वप्नासाठी दरवेळेस प्रार्थना करतो. मी देवाला मागतो की देवबापा, त्या दृष्टांच्या दिशेने मला धावायचं आहे. माझ्या भावना बहिणींनो, महाराष्ट्रामध्ये 29,000 प्रियांनो गावं आहेत. त्या गावांमध्ये मंडळांची गरज आहे. देवाला मागूया की प्रभू तुझं कार्य होऊ दे म्हणून प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. योसेफाचं जीवन आम्हाला एक उदाहरणाखातर आहे प्रभू. ते आमच्या हृदयामध्ये लिहिलं जाऊ दे प्रभू. आमचं जीवन तुझ्या गौरवासाठी असू दे पित्या. प्रभू, मी प्रार्थना करतो, ज्या भावा बहिणींनी आज तुझं वचन ऐकलेलं आहे प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये एक स्वप्न तू दे, एक दृष्टांत तू दे. तुझ्या वचनानुसार त्यांनी दृष्टांत पाहावे असं तू होऊ दे. जसा याकोबाला तू दृष्टांत दिला प्रभू देवपा, जसं तू अब्राहमाला दृष्टांत दिला प्रभू, जसा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये एक दृष्टांत घेऊन जीवन जगला, तसंच बापा मंडळीतला प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये बापा प्रभूजी तुझ्या राज्याचा दृष्टांत घेऊन जगावा असं तू कर. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. माझ्या प्रत्येक भावा बहिणीच्या हातात समर्पित करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.